आता आपण सेलचा दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी बॅटरी पाहणार आहोत। या सेकंडरी सेललाच कधी कधी स्टोरेज बॅटरी तर कधी कधी अॅक्युम्युलेटर असे सुद्धा शब्द वापरतात। जेथे दीर्घकाळ आणि हेवी करंटची गरज असते अशा ठिकाणी हे सेल किंवा बॅटऱ्या वापरल्या जातात। जसे की मोटर याच्यामध्ये स्टार्टिंग साठी या बॅटऱ्या प्रामुख्याने वापरलेल्या आपल्याला आढळून येतात। आता आपण सविस्तर पाहण्यापूर्वी हिचे दोन प्रकार कुठले ते पाहूया। तर ही पहा पहिल्यांदा लेड ऍसिड बॅटरी। ही लेड ऍसिड बॅटरी आहे आणि ही जुन्या प्रकारची आहे, आलं लक्षामध्ये। आता मी तुम्हाला दुसरी बॅटरी दाखवतो। या बॅटरीचं नाव आहे मेंटेनन्स फ्री लेड ऍसिड बॅटरी। याचं वैशिष्ट्य लक्षात येईल तुमच्या, इथे वरची टर्मिनल फक्त दोनच आहेत, बाकी काही नसतं, संपूर्ण ही सेल बंद असते। आता आपण पुन्हा लेड ऍसिड जुन्या टाईपच्या बॅटरीचं वर्णन पाहूया। या बॅटरीचा कंटेनर म्हणजे हा भाग, हा रबरापासून बनवलेला असतो किंवा काही वेळा सेल्युलाइट पासून बनवलेला असतो। मात्र हल्ली या बॅटऱ्यांचा कंटेनर हा असा पीव्हीसी पासून बनवलेला असतो। आता आपण या बॅटरीची थोडीशी आतून रचना पाहूया। आपा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जर बॅटरी आपण पाहिली तर ही अशा प्रकारची असते बघा, हे अशा असते आहे की नाही। म्हणजे मुद्दा मी तुम्हाला कटवी दाखवतो याचा, माझ्या लक्षात येईल की हे जर आपण काढलं तर या भागामध्ये पहा तुम्हाला प्लेटच्या खालून आधार देण्यासाठी पीव्हीसीच्या रिब्स म्हणजे उंचवटे दिसून येतात। या दोन रिबच्या मधल्या भागाला म्हणजे हा भाग आणि हा भाग याला मडहाऊस म्हणतात। तर आता जर कंटेनर पाहिला तर कंटेनरवर इलेक्ट्रोलाइटची कमाल पातळी आणि इलेक्ट्रोलाइटची किमान पातळी दाखवलेली आहे। सर्वात वरच्या बाजूला या प्रकारचं झाकण असतं आणि यामध्ये व्हेंट प्लग आणि व्हेंट कॅप असते। या प्रत्येक आता ही कॅप मी जर काढून दाखवतो तुम्हाला, हे व्हेंट प्लग आहे आणि हा तो व्हेंट कॅप आहे ही। आता याच्या प्रत्येक कप्प्यामध्ये म्हणजे हा एक कप्पा आहे, हा जो दिसतो तुम्हाला हा एक कप्पा आहे, दोन कप्पे पॅक आहेत आपल्याला दिसत नाहीये। या प्रत्येक कप्प्यामध्ये सौम्य सल्फ्युरिक ऍसिड किमान पातळीपर्यंत भरलेलं असतं। यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटचा आहे, पहा हा पॉझिटिव्ह प्लेटचा आहे आणि हा निगेटिव्ह प्लेटचा आहे, असा संच यामध्ये बसवलेला असतो। आता आपण या ज्या प्लेट्स पाहिल्या ना याची थोडीशी माहिती करून घेऊया। ही तुम्हाला समोर दिसते ती निगेटिव्ह प्लेट आहे, त्याच्यामध्ये हा दिसते तो सेपरेटर आहे आणि त्याच्यामध्ये ही दिसते ही पॉझिटिव्ह प्लेट आहे। आता मी माहिती सांगतो, प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटचे अशा प्रकारचे संच असतात। अँटीमनी लेड अलाय पदार्थापासून बनवलेल्या या जाळीदार फ्रेम मध्ये लेड पेरॉक्साइड भरून पॉझिटिव्ह प्लेट्स बनवलेल्या असतात। तर आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह प्लेट्स दाखवल्या। या पॉझिटिव्ह प्लेटचा रंग कसा दिसतो आपल्याला, तर डार्क ब्राऊन किंवा चॉकलेटी। आता मी दुसरी दाखवतो तुम्हाला प्लेट, म्हणजे ही निगेटिव्ह प्लेट। हिचा रंग
करडा असतो. म्हणजे आपल्याला कळलं की निगेटिव्ह प्लेटचा रंग करडा आणि पॉझिटिव्ह प्लेटचा रंग चॉकलेटी असतो. लक्षात आलं बघा, त्या दोन्ही नीट पहा. निगेटिव्ह प्लेटची रचना जवळजवळ पॉझिटिव्ह प्लेट प्रमाणेच असते. ते मी परत दाखवतो तुम्हाला. प्लेट म्हणजे लक्षात येईल. हे पहा, निगेटिव्ह प्लेटची रचना ही जवळजवळ पॉझिटिव्ह प्लेट प्रमाणेच असते. मात्र यामध्ये ऍक्टिव्ह मटेरियल म्हणून सच्छिद्र पॉन्झी लेड भरलेले असते. या प्लेटचा रंग करडा असतो. प्रत्येक सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटचा एक एक संच असतो. प्रत्येक पॉझिटिव्ह प्लेटचे कार्य दोन्ही बाजूने समान होण्यासाठी निगेटिव्ह प्लेटची संख्या ही पॉझिटिव्ह प्लेटच्या संख्येपेक्षा 1 ने अधिक असते. बहुतेक करून सर्वसाधारणपणे एकूण प्लेटची संख्या 11, 13, 17, 23 अथवा 25 इतकी असते. आता आपण सेकंडरी बॅटरीचा दुसरा भाग पाहूया, तो म्हणजे इलेक्ट्रोलाइट. हे पहा, आपल्याला बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट भरलेले दिसत आहे. लेड ऍसिड सेलमध्ये सौम्य सल्फ्युरिक ऍसिड वापरतात. इलेक्ट्रोलाइट बनविताना 3 भाग पाणी आणि 1 भाग सल्फ्युरिक ऍसिड यांचं मिश्रण करून ते वापरतात. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.280 इतकी असते. शुद्ध सल्फ्युरिक ऍसिडची ग्रॅव्हिटी 1.850 इतकी असते. बॅटरीमध्ये शुद्ध सल्फ्युरिक ऍसिड कधीही वापरू नये, कारण त्यामुळे बॅटरीतील प्लेट्स खराब होतात. स्टँड बाय बॅटरीसाठी 1.200 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असलेले इलेक्ट्रोलाइट वापरतात. बॅटरीच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्थितीनुसार इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बदलत असते. आता या तक्त्यामध्ये चार्जिंगचे प्रमाण आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते ते आपल्याला दाखवलेले आहे. इलेक्ट्रोलाइट बनविताना शुद्ध पाण्यामध्ये ऍसिडचे थेंब टाकावे. ऍसिड मध्ये पाणी कधीही टाकून इलेक्ट्रोलाइट बनवू नये. इलेक्ट्रोलाइट बनविताना काचेच्या कांडीने किंवा रबरी रॉडने ते एकत्र घुसळावे. इलेक्ट्रोलाइट कपड्याला किंवा कातडीला लागून जखम होऊ नये म्हणून रबर ग्लोव्स, ऍप्रन आणि गॉगल यांचा वापर करावा. ऍसिड कपड्याला किंवा कातडीला लागल्यास तो भाग भरपूर पाण्याने ताबडतोब स्वच्छ धुवून टाकावा. नंतर द्रवरूप अमोनिया लावून पुन्हा एकदा पाण्याने हात धुवावेत. आता आपण पुढचा घटक पाहूया, तो म्हणजे सेपरेटर. बॅटरीमध्ये अशा प्रकारचे सेपरेटर्स आपल्याला वापरलेले आढळून येतात. आता मी त्याची माहिती सांगतो तुम्हाला. रासायनिक प्रक्रिया केलेले मृदू लाकड, स्वच्छ रबर आणि पीव्हीसी यासारख्या पदार्थांपासून सेपरेटर्स बनविलेले असतात. सेपरेटर्स हे पातळ पत्र्यासारखे असून ते सच्छिद्र असतात. त्यांच्या सूक्ष्म छिद्रामधून इलेक्ट्रोलाइट पाझरू शकते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स दाखवतो मी प्रत्यक्ष तुम्हाला. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स म्हणजे खायचे दिसते ती. ह्या प्लेट्स एकमेकांना लागून शॉर्ट होऊ नये म्हणून त्याच्या मध्यभागी अशा प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियल बसवलेलं असतं. त्यालाच आपण सेपरेटर असे म्हणतो. हल्ली काही प्रमाणामध्ये बॅटरीमध्ये
पीव्हीसी फ्रेमचा उपयोग सेपरेटर म्हणून करतात। या सेपरेटरची एक बाजू अशी बघा ही पन्हाळीसारखी असते